आणि तुम्हाला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाषण आणि शायरी बोलणार आहे. तर सर्वांनी शांत चित्तेने ऐका. पैदा न होता वो मसीहा, पैदा न होता वो मसीहा तो आज खुशियों का सिलसिला नहीं होता. बैरंग रहती है जमीन, बैरंग रहती और आसमान का रंग कभी नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर मेरे भीम जैसा कोई हीरा मिला नहीं होता. जगाला क्रांतीचा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रगतीची वाटा खुला करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीची धगधगाती मशाल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली त्या सर्व महामातांना आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन. कुछ कर गुजर गए थे वो मेरे भीमराव थे, कुछ कर गुजर गए थे वो मेरे भीमराव थे. दुनिया को जगाने वाले भी मेरे भीमराव थे, दुनिया को जगाने वाले भी मेरे भीमराव थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है, इतिहास को बनाने वाले भी मेरे भीमराव थे. दीनदलितांच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करणारे हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणूनच आज आपण या शिक्षणाच्या लोकचांदनावरून राहून निघत आहोत. कुठल्या एका समाजासाठी नाही तर भारतच्या दुबळ्या दलितांसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपले जीवन झुंजवले. डॉक्टर बाबासाहेबांबद्दल एक कथा सांगूशी वाटते. एके वेळी डॉक्टर बाबासाहेबांना सभेसाठी जेवलेलं जावं लागत होते. ते फार महत्वाचे होते. पण त्याच वेळी मातारामाई हे दाबाने फणफणल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टरांना बोलून त्यांच्यावरती औषध आणि गोळ्यांचा डोस दिला आणि ते रमाच्या पाशी कायम बसून राहिले. पण आता मात्र सभेचा दिवस जवळ आला होता. डॉक्टर बाबासाहेबांना सभेला जायचे गरजेचे होते. त्यांनी त्यांच्या कपाटातून कोट काढला आणि तो घातला आणि ते जाण्यासाठी निघाले. पण त्याच वेळी मातारामाई डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाल्या, साहेब मी एवढी आजारी आहे तरी आपण चाललात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाईच्या डोक्यावरून हात फिरून म्हणाले, रमाई तुझ्यावर उपचार करणारे शेकडो डॉक्टर उपस्थित आहे, पण जो माझा समाज आजारी आहे ना, आजारी पडलेल्या समाजासाठी मी एकमेव डॉक्टर आहे. मला जावं लागेल. जर आपल्यासारखा कोणी असला तर तो म्हटला असता, बायको आजारी आहे, सगळं वगैरे आपण नंतर पाहू, आता मात्र बायकोची काळजी घ्यावी लागेल. पण बाबासाहेबांनी तसे केले नाही. किती तोट्या म्हणताना खातो तो घास घेतो तो श्वास, खातो तो घास घेतो तो श्वास, भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले, भारताचे संविधान लिहिले आणि इतर घटकांसाठी लढले, तेव्हा तेव्हा प्रत्येक समाज
समाजातल्या आणि प्रत्येक धर्माच्या लोकांनी त्यांचा अपमान केला, पण नंतरच त्यांनी त्याही धर्माला सन्मानाची जागा दिली. हे असे उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठायी आहे. म्हणूनच प्रभू रामचंद्रांना मुक्तीचा श्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानानेच दिला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशाहून उच्च शिक्षित होऊन येतात, तेव्हा त्यांची कोल्हापूरहून हत्तीवरून मिरवणूक काढली जाते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारवीर संस्थानामध्ये अस्पृश्यांना आरक्षण बहाल केले. एवढेच नाही तर मानगाव परिषद मध्ये सभेला संबोधित करत असताना त्यांनी सांगितले, आता मात्र दलितांचा नेता भेटला, आता माझी जबाबदारी संपली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नवीन नेते होते. डॉक्टर बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. एवढेच नाही तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली. असे महान नेत्याचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. शेवटी एवढेच बोलावसे वाटते, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची. बाबासाहेबांचे नाव हे इतिहासाच्या पानांमध्ये असूनही हे प्रत्येक भारतवाशांच्या हृदयात जिवंत आहे आणि सदैव राहील. शेवटी मी एवढंच बोलू इच्छिते, आमचा ॲटिट्यूड हा ब्रँडेड नाही, आमचा ॲटिट्यूड हा ब्रँडेड नाही, तर तो भीम आहे. म्हणूनच आमचा रुबाब या जगात सुप्रीम आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.